पाहताय SBN मराठी आणि मी जयश्री शेलार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। विविध मागण्यांसाठी देशभरातील बँका बंद, अनेकांची पगाराची तारीख हुकली, नोकरदारांचे पगाराच्या SMS कडे लक्ष। बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात, अनेक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची पेपरसाठी मोठी गर्दी। महापालिका आघाडीच्या चर्चेवरून पतंगराव कदमांचा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना अप्रत्यक्ष टोला, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही केली कदमांनी गंभीर टीका। मुंबई महापौर पदावरून दिल्लीत खलबत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींची चर्चा, तर मुंबईत युतीचाच महापौर होणार, चंद्रकांत दादा पाटलांना विश्वास। आणि पैलवान रामदास पवारची नशिबासोबत कुस्ती, आईच्या कर्करोग उपचारासाठी रामदासची कडवी झुंज। SBN मराठीचा स्पेशल रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यातील निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र लढवल्या, परंतु तेच आता सत्ता स्थापनेसाठी आघाडी करत आहेत। नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांनी आघाडी करून निवडणूक लढवा असे आदेश दिले होते। वरिष्ठांचे आदेश बासनाथ गुंडाळत यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली आणि हाताने जिल्ह्यात पाणी कमी करून घेतलं। जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला इथे सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक कुबड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे। जिल्हा परिषदेमधील आपली सत्ता कायम राहावी यासाठी दोन्ही पक्षांचा हा केविलवाना प्रयत्न म्हणावा लागेल, ज्याला वरिष्ठांचा आदेश असं नाव देण्यात आलंय। समविचारी पक्ष या राज्यामध्ये आताच्या परिस्थितीला, राजकीय परिस्थितीला एकत्र येणं गरजेचं असल्यामुळं राज्य पातळीवरच्याच नेत्यांनी, दोन्ही प्रदेशाध्यक्ष पवारसाहेब, शिंदेसाहेब यांनी 2 दिवसापूर्वी किंवा 1 दिवसापूर्वी मुंबईला हा निर्णय जाहीर केलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही दोन्ही अध्यक्ष आणि काही नेते मंडळी जिल्ह्यातली असा निर्णय घेतला की आम्ही समविचारी पक्षांनी जिल्हा परिषदेवर आमची सत्ता आम्ही स्थापन करणार आहोत। अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय झालेला आहे आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी ज्या असतील त्या आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब आणि प्रदेश काँग्रेस यांनी घ्याव्यात असा जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचा आणि सर्व नेत्यांच्या समोर हा निर्णय आज झालेला आहे। त्याप्रमाणे येणाऱ्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत एकत्र असतील आणि त्याप्रमाणेच निवडी होतील। सांगलीमध्ये बँका खाजगीकरणाचा जो घाट घातला गेला आहे, अशा मागण्यांसाठी अनेक बँका बंद ठेवून आंदोलन करण्यात आलं आहे। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन तर्फे 1 दिवसाचे संप आंदोलन केले। यामध्ये बँकांचे खाजगीकरण करणे, नोटाबंदीच्या वेळी अहोरात्र कर्मचाऱ्यांनी काम केले त्याचा मोबदला मिळावा अशा अनेक मागण्यांसाठी आज 1 दिवसाचा संप म्हणून बँका बंद ठेवून आंदोलन करण्यात आले। आज या संपाच्या ठिकाणी आज आपण पुन्हा एकदा रस्त्यावर उभारलेलो आहोत। यापूर्वी अनेक वेळा आपण आपल्या देशातल्या बँका हा आर्थिक विकासाचा एक कणा आहे आणि हा जो आर्थिक विकासाचा एक सदृढ पाया आजपर्यंत जो घातलेला आहे, चांगल्यापणे चाललेला आहे। आज काही राजकीय आणि समाजकंटक हेतू नये तर आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, ही अट आम्ही ह्यापूर्वी तुमच्या वेळा 2-3 वेळा ऐकलेलं आहेत आणि यावेळेला मात्र आम्ही संप आम्ही तुम्ही जर आम्हाला जोपर्यंत ठोस वायदे देत नाही, ठोस तुम्ही याबद्दल काही देत नाही, तोपर्यंत आम्ही संप मागं घेणार नाही असं चाललं होतं। काल दुपारपर्यंत सुद्धा, काल संध्याकाळपर्यंत बोलणी चालू होती, त्यामध्ये काही गोष्टी झालेली नाही। त्यामुळे आज आपण पुन्हा इथं रस्त्यावर येऊन 1 दिवसाचा संप करत आहोत। राज्यात 12वीच्या परीक्षेस सुरुवात झाली आहे, तर सांगलीमध्ये पेपरसाठी मुलामुलींनी गर्दी केली होती। 12वीची परीक्षा सुरू झाली आहे। सांगलीमध्ये मुलामुलींनी पेपरसाठी गर्दी केली होती। यावेळी सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस आणि कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तर पालकांनी आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी तारंबळ उडाली होती। संगमनेर तालुक्यातील साकूर येथील चौगुले वस्तीमध्ये सावकाराने दिलेल्या धमकीमुळे एकाने राहत्या घरी आत्महत्या केली आहे।
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील चौगुले वस्ती येथे राहणाऱ्या शाहिद चौगुले या युवकाने सावकाराने दिलेल्या धमकीमुळे राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। विटा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 11 येथील स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। विटा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 11 मधील कैलासधाम स्मशानभूमीचे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत दाहिनी शेड दुरुस्ती व सुशोभीकरण आणि त्यास अनुसरून असणाऱ्या सुमारे 23 लाख खर्चाच्या कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी स्थानिक नगरसेवक प्रगती भरत कांबळे, पद्मसिंह सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी भरत कांबळे, स्वप्नील इंगळे, संपत कांबळे, सुशील शितोळे, निरगुडे सर, विशाल पाटील, अनिल वस्त्रे, विजय कांबळे, चंद्रकांत साळुंके, दत्ता कांबळे, अनिल पाटील, अमोल ढेरे, रुद्राप्पा साबळे आदी मान्यवरांच्या बरोबरच परिसरातील नागरिकही उपस्थित होते। महापालिका आघाडीच्या चर्चेवरून पतंगराव कदम यांनी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे, तर राष्ट्रवादीचे मत म्हणजे ब्रह्मवाक्य नाही असं राष्ट्रवादीवरती त्यांनी टीका केली आहे। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, तो कोणासोबत जात नसतो। काँग्रेसने कोणासोबत जायचे हे प्रदेश पातळीवर नाही तर दिल्ली हायकमांड ठरवतात, असा चिमटाही पतंगराव कदम यांनी सांगलीत बोलताना काढला आहे। असं काँग्रेस हे कोणाबरोबर जात नसते। काँग्रेस हे देश पातळीवरचा मोठा पक्ष आहे, त्यानं त्या क्षणाला काय निर्णय होणार आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसला किंवा जिल्हा तिथल्या कोणालाही नाही, तो दिल्लीला निर्णय असतो आमच्या पक्षाचा, हायकमांडला कुठल्याही गोष्टीचे काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यासंबंधीची परवानगी घ्यावी लागते आणि ती स्थिती या यावेळी पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीवरही तोंडसुख घेतलं। यावेळी जयंत पाटलांवर टीका करत राष्ट्रवादीचं मत म्हणजे ब्रह्मवाक्य आहे का असा सवाल करत आघाडीबाबत अशोक चव्हाण आणि शरद पवार यांचं मत महत्त्वाचं, जिल्हा लेव्हलवर बोलणाऱ्याला फार महत्त्व नसतं असा टोलाही पतंगराव कदम यांनी जयंत पाटलांना लगावला आहे। अरे राष्ट्रवादीचं मत म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे? ते आता शरद पवार बोललेत साहेब आणि अशोक चव्हाण बोलले, ते महत्त्वाचं आहे। जिल्हा लेवलवर कोण करतं याला फार महत्त्व नाही। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। राज्यासह देशातलं तापमान आणि हवामान वेगानं बदलत आहे, त्यामुळे पुढील आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। 6 ते 8 मार्च दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी ही माहिती दिली आहे। शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, तसेच काढणीला आलेल्या पिकांची काढणी करून आठवडाभरासाठी सावध राहण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे। पिकांचं संरक्षण करण्यासाठी पूर्व उपाययोजना म्हणून कृषी विभाग किंवा तज्ज्ञांनी मदत घेऊन त्यावर शेतकऱ्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। बिलवडीतील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे, तर नदीतील पाणीही दूषित झाले आहे। बिलवडी गावातील कृष्णा नदीचे पाणी दूषित झाले असून कृष्णा नदीची पाण्याची पातळी खालावली आहे। नदीपात्रात शेवाळाचं साम्राज्य दिसून येत आहे। नदीतील पाणी सुद्धा हिरवेगार झाले आहे। यातच नाल्याचे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे। परिणामी नदीतील दूषित पाणी कृष्णाकाठवासियांना प्यावे लागत आहे। यामुळे कृष्णाकाठ परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून भिलवडी व भिलवडी परिसरात कावेरीची साथ पसरली आहे। या दूषित पाण्यामुळे कृष्णाकाठचे नागरिक मात्र हैराण झाले आहेत। ऐन उन्हाळ्यात नदीत पाणी नसल्यामुळे शेतकरी मात्र मोठ्या संकटात सापडला आहे। नदीपात्रात पाणी नसल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। प्रशासनानं याची गांभीर्याने दखल घेऊन नदीपात्र स्वच्छ करून कृष्णा नदीत पाणी सोडावं आणि शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावं, अशी मागणी कृष्णाकाठचे शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत। सांगलीतील मित्रत्व युवा मंचाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सांगली येथील शिवाजी मंडई येथील मित्रत्व युवा मंचाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते। शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मंडळापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी मित्रत्व युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष राहुल माने, अक्षय सूर्यवंशी, अमृत रेडेकर, प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त शरद जाधव यांचा सत्कार करण्यात आला।
शिक्षण सेवा मंच सांगली व सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघ सांगली यांच्या वतीने आयोजित उत्कृष्ट कथाकथन प्रकल्प 2016-17 अंतर्गत गोष्टींची शाळा हा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल आदर्श बालक मंदिर प्राथमिक शाळा माळवाडी तालुका पलूस येथील उपक्रमशील शिक्षक शरद जाधव यांचा श्री महेश चोते साहेब तसेच ज्येष्ठ विचारवंत शिक्षणतज्ञ डॉक्टर श्रीपाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला। यावेळी सुभाष कवडे, शाहीर पाटील, ह.रा. जोशी, प्रकाश वायदंडे, बजरंग संकपाळ, विठ्ठल मोहिते, कवयित्री वर्षा चौगुले, लता एवरे कदम, तानाजी पवार आदी मान्यवरांसह सांगली जिल्ह्यातील मराठी विषय शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई महापौर पदावरून दिल्लीत खलबत चालू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींनी 1.5 तास चर्चा केली तर मुंबईत युतीचाच महापौर होणार असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे। राज्यात सत्ताधारी सेना भाजपमध्ये कोंडी सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली। पंतप्रधानांच्या निवासस्थानी तब्बल 1.5 तास दोघांमध्ये चर्चा सुरू होती। त्यामुळे या भेटीनंतर भाजप काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईत शिवसेना भाजप युतीचाच महापौर होणार असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला। ते नाशिकमध्ये बोलत होते। भाजप शिवसेना ही नैसर्गिक युती आहे। निवडणुकीपूर्वी युती तुटली मात्र वाद काही दिवस असतातच। घरात भांडणं होत नाहीत का असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटलांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत। मिरजेतील अतिक्रमण हटवताना एकाने रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी अतिक्रमण पथकाने तेथून पळ काढला आहे। ही घटना भट रुग्णालयाजवळील झारीबाग येथे 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। महापालिका अतिक्रमण हटाव पथक येथील पानटपरीचे अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते। यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह अधिकारी पोलीस बंदोबस्त उपस्थित होता। टपरीमधील साहित्य तोडफोड करून साहित्य कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले। यावेळी उपायुक्त व नागरिकांच्यात वाद झाला। टपरी मालक संदीप कांबळे यांनी आपणहून साहित्य बाहेर काढण्यासाठी 2 तासांचा अवधी मागितला होता। अतिक्रमण पथकाने त्यांचे ऐकले नाही व साहित्य रस्त्यावर काढले। चिडलेल्या संदीप कांबळे यांनी रॉकेलची बाटली स्वतःच्या अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी अतिक्रमण पथकाची पळापळ झाली होती। कारवाई न करता अतिक्रमण पथकाने पळ काढला। नगरपालिकेत काम नाही नगरपालिकेत काम यावेळी राजकीय पक्षांचे नेते घटनास्थळावर आले होते। राष्ट्रवादीचे साजिद पठाण यांनी महापालिका गरिबांचे अतिक्रमण काढत असून शिक्षण सम्राट व नगरसेवक यांच्या बगलबच्चे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला आहे। ते अतिक्रमण आहे म्हणून जबरदस्तीने काढत होते। हे कायदेशीर जबरदस्ती येऊन काढण्यापेक्षा महापालिकेनं त्यांना कुठंतरी पर्याय जागा द्यायला पाहिजे होती, आता त्यांना नोटीस द्यायला पाहिजे होती। त्यांचा अधिकार सुद्धा नाही। जागा काही PWDच्या हद्दीत आहे आणि काही शिक्षण संस्थेचे काही डायरेक्टर यांचं ऐकून हे गोरगरिबांचे खोके जबरदस्तीने काढत होते आणि त्यातला एक खोकाधारक खोका काढत होतं म्हणून त्यांनी राखेलसुद्धा ओतून घेतला अंगावर। जर जीवितहानी झाली असती तर याचा जबाबदार कोण? चिवटे हॉस्पिटलच्या समोर झारीबाग कॉर्नरवरची झारीबाग झोपडपट्टी आहे, तिथे अनधिकृत खोके होते। त्या खोकेधारकांना आम्ही अनेक वेळा सांगितलं होतं की अनधिकृत आहेत आणि रस्त्यावर आहे। वास्तविक त्याच्यासमोर झोपड्याही आहेत अनेक, पण हे खोके एवढे मोठे मोठे होते आणि
सांगून सुद्धा अनेक वेळा त्यांनी ते काढण्याची भूमिका काही नव्हती. सकाळी देखील आम्ही 9:30 पावणे 10च्या सुमारास जाऊन त्यांना सांगितलं की सदर खोके काढून घ्या. त्यांचं सामानसुद्धा काढून घेण्याला आम्ही त्यांना मुदत दिली होती. सामान काढल्यानंतर देखील खोके काढण्याची काही त्यांची भूमिका नव्हती. त्यानंतर आम्ही ज्यावेळेला आमची अतिक्रमणाची ज्यावेळेला टीम जाऊन ती काढण्यात आली त्यावेळेला त्यांनी महिलांना पुढं केलं आणि महिलांना केल्यानंतर एका व्यक्तीनं ते रॉकेला अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. ते चिवटू डॉक्टरांचं काढा म्हणलं मॅडम आहे तसं गाडीतनं मागं पळून गेले. जे बोलणं काय होत पक्षा बोलणं ते दुकान हलवणार नाही म्हणजे हलवणार नाही. ते म्हणायला लागलं होतं ना आता संध्याकाळपर्यंत हलव म्हणून ते नाही काढणार दुकान. या बातमीबरोबरच इथं वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अभ्यासू नगरसेवक माननीय शेखर माने साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय विजय घाडगे, उपमहापौर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आणि सर्व नगरसेवक. मिरज तालुक्यातील एरोंडली गटातील विकासाच्या बाजूने कौल देण्यासाठी ज्या हजारो मतदारांनी मतदान केले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. अनेक ज्ञात अज्ञात ज्येष्ठ विचारवंत शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, असंख्य कार्यकर्ते ज्यांनी आम्हाला पाठबळ दिलं, लढण्याची नवी उमेद दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचे शतशः ऋणी आहोत. सर्व मतदारांचे आभार. विजयाचे शिल्पकार माननीय तानाजीराव आप्पा पाटील, उपसरपंच सलगरे, माननीय सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील, माजी सभापती पंचायत समिती मिरज व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य. मिरज तालुका जिल्हा परिषद प्रस्थापितांना म्हैसाळ, टाकळी, बोलवाड, वड्डी, सुभाषनगर येथील मतदारांनी दाखवले आस्मान. धनशक्ती समोर जनशक्तीचा विजय. विजयाचे शिल्पकार माननीय राजू कोरे, माजी सरपंच. विजयी उमेदवार माननीय किरण वणकर, माननीय दिलीप पाटील व सौ प्राजक्ता कोरे. नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार युवा नायक माननीय सुहास भैया बाबर हे विक्रमी मताधिक्याने निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सस्नेह कन्स्ट्रक्शन विटा प्रोप्रायटर माननीय श्री किशोर नलवडे, जिल्हा संघटक सांगली जिल्हा सुशिक्षित बेरोजगार संघटना. नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार युवा नायक माननीय सुहास भैया बाबर हे विक्रमी मताधिक्याने निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय राहुल काटकर, सेहवाग, युवा कार्यकर्ते, जय शिवराय ग्रुप, घाणवड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology.
Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084, Tambolkar ma'am 9850993238. स्क्वेअर सायन्स अकॅडमी, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन. सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे. जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान. एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बडोदा, मिरज. उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली. महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप D-C यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था. फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी, मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव. सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस. स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी. पत्ता निवृत्ती प्रसाद, सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली. फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23 31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44. एका वर्षात 100पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. कांग्रेट्स यार. कांग्रेस यार. नया फ्लैट, नई कार, सब कुछ तो ले लिया, घर में कुछ इलेक्ट्रॉनिक चीजें लेने बाकी है, समझ नहीं आ रहा क्या करूं. डोंट वरी यार, आकाश इलेक्ट्रॉनिक्स है ना हमारे साथ. आकाश इलेक्ट्रॉनिक, हाँ, हमारे शहर का सबसे बड़ा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम. कैश का भी कोई टेंशन नहीं है, हर तरह के क्रेडिट डेबिट पेटीएम से खरीद सकते हैं, सिर्फ 5 मिनट में लोन मिल सकता है. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं. और सबसे बढ़िया बिल्कुल सही दाम में और ढेर सारी वैरायटीज भी है. क्या बात कर रहे हैं, तो चलो चलते हैं. शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक. यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, LED एंड LCD टीवी,
एसी, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज। यहाँ डेबिट, क्रेडिट, पेटीएम यूज कर सकते हैं और यहाँ पर बजाज फाइनेंस और EMI भी अवेलेबल है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मेरठ। मतदानात वापरल्या जाणाऱ्या EVM मशीन बंद करून जुन्या शिक्का मतदान प्रक्रिया अंमलात आणाव्या या मागणीचं निवेदन प्रांताधिकाऱ्याकडे MIMने दिले आहे। राज्यात नुकत्याच महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली। मतदान केंद्रावर मतदान सुरू असताना EVM मशीन बिघाड झाल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत। EVM मशीनद्वारे मतदारांनी निवडलेल्या उमेदवाराला मतदान झाले की नाही अशी शंका मतदारांमध्ये निर्माण होत आहे। त्यासाठी जुन्या पद्धतीचे कागद व शिक्का मारण्याची मतदान प्रक्रिया अंमलात आणावी अशी मागणी MIMचे मिरज तालुका पक्षाने केली आहे। या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले। यावेळी शहर अध्यक्ष सईद सौदागर, हैदर काझी, इम्रान धलाईत, मोहसिन बागवान, मुस्सा समडोळे उपस्थित होते। मिरज शहराच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। आमची या निवेदनाद्वारे मागणी अशी आहे की EVM मशीनद्वारे जे घोटाळे चालू आहेत ती प्रथा बंद करून आता पुढच्या वर्षी आमच्या इथे इलेक्शन लागणार आहे, त्यावेळी EVM मशीनची ही प्रथा बंद करून जे शिक्क्याची जुनी प्रथा होती ते चालू करावी अशी आमची मागणी आहे। आणि ही मागणी आमची नाही मान्य केली तर आम्ही धरणे आंदोलन छेडणार अशी आमची मागणी आहे। वाशिम जिल्ह्यातील चिमुरडीवर तिच्याच शिक्षकाने अत्याचार केला आहे, तर आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मनबा जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शिक्षकाने त्याच्या शाळेतील वर्ग 4थीत शिकणाऱ्या चिमुरडीवर तोंड दाबून अत्याचार केल्याची घटना घडली। या शिक्षकाने गुरु शिष्याच्या नात्याला कलंकित केल्याने सर्व स्तरातून चीड व्यक्त होत आहे। पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक केली आहे। कारंजा शहर शिक्षणाचे माहेरघर समजले जाते। कारंजा तालुका अंतर्गत येणाऱ्या मनभा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना घडली। 4थीची विद्यार्थिनी लघुशंकेसाठी गेली असताना त्याच शाळेत 3रीला शिकवणारा शिक्षक मथीफ वहाब याने चिमुरडीवर दिवसाढवळ्या तोंड दाबून अत्याचार केला। कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। चिमुरडीने घरी येताच सर्व प्रकार आईवडिलांना सांगितला। आईवडिलांनी चिमुरडीला सोबत घेऊन कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक करून बालकाचे लैंगिक गुन्ह्याचे शोषण अधिनियम गुन्ह्याची नोंद केली। सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने त्यांच्या पुतळ्यास चप्पलने मारहाण केली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान आमदार परिचारक यांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत अपमानजनक वक्तव्य केलं होतं। याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांची आमदारकी रद्द करावी, अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला असून यावेळी युवा नेते पृथ्वीराज पवार, सतीश साकळकर, रेखाताई पाटील यांच्यासह शिवसैनिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजप पुरस्कृत सोलापूरचे आमदार परिचारक यांनी जो वीर पत्नी आणि सैनिकांच्या कुटुंबियांच्या बाबतीत जे उद्गार काढले ते अतिशय निंदाजनक आहेत, खेदजनक आहेत। आम्ही आज स्वाभिमानी विकास आघाडी आणि शिवसेनेच्या वतीनं त्या आमदारांचा निषेध करतोय आणि आम्ही त्यांना जाहीर आव्हान देतोय की हा आमदार जर का कधी सांगलीत आला तर त्याच्यासाठी आम्ही गाढवाची वरात काढू आणि त्यांना चपलांचा हार घालून आम्ही त्यांचं स्वागत करू, एवढा आम्ही त्यांना इशारा देतोय। या आमदारांचा खरं वास्तविक पक्षानं राजीनामा घ्यायला पाहिजे होता, पण सत्तेच्या नशेमध्ये हुरळून गेलेले हे सगळे सत्ताधारी आणि त्यांच्या सत्तेमध्ये माजलेल्या प्रमाणे वागणारे हे सगळे आमदार लोक, या सगळ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आज महापालिकेच्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पाहून सभापती संगीता हार्गे स्वच्छता निरीक्षकावर चांगल्याच भडकल्या होत्या।
त्रिकोणी बागेशेजारी असणाऱ्या बालमंदिर या लहान मुलांच्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटं, इंजेक्शनच्या सिरिंज, पत्त्यांची पानं अशा गलिच्छ वातावरणात 70 मुले बालवाडीचं शिक्षण घेत आहेत याची कल्पना मिळताच सभापती संगीता हारगे तसेच महिला बालकल्याण सभापती सुनीता खोत यांना मिळताच जागेवर जाऊन पंचनामा करत सॅनिटरी इन्स्पेक्टरला चांगलेच धारेवर धरले। तात्काळ कर्मचारी बोलावून कचरा उठाव करण्यात लावले। यावेळी नगरसेवक राजू गवळी, नगरसेवक युवराज गायकवाड उपस्थित होते। पाहुयात पुढील बातमी। पत्नीने वाचवला पतीचा जीव। सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिली किडनी ट्रान्सप्लांट ही अवघड शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर यशस्वीपणे पार पडली आहे। सांगली मिरज रोड येथील भारती विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे भारती विद्यापीठचे मानद संचालक डॉक्टर एच.एम. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यशाचं एक शिखर पार करीत असून आज जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्याची मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सर्व डॉक्टरांच्या मदतीने यशस्वी करत जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात भारती हॉस्पिटलने आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे। यासाठी गुजरात येथील नडियाडमधील यूरोलॉजिस्ट डॉक्टर रवींद्र सबनीस आणि डॉक्टर अरविंद गणपुले या विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भारती हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर संजय पुरोहित, डॉक्टर चंद्रहास कुर्णे, डॉक्टर बिपिन मुजाप्पा, डॉक्टर अमित गाडवे, डॉक्टर दीप्ती कुलकर्णी, डॉक्टर मनोहर माने, डॉक्टर मनोज पाटील, डॉक्टर शिल्पा गायकवाड, डॉक्टर रविकिरण थोटे, भूलतज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर परांजपे या सर्व डॉक्टर टीमने तब्बल 1.5 वर्ष शासनाच्या सर्व परवानगी घेऊन आज तब्बल 4 तास सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी मिळून किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन यशस्वी करून एका गरीब शेतकऱ्याला जीवदान देऊन एका गरीब कुटुंबाला वाचवले आहे। नवीन कार्यक्रमाद्वारे करतोय। सध्या परिस्थितीत किडनी ट्रान्सप्लांटेशनची सोय फक्त पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्येच आहे। ती आत्ताच ह्या उपक्रमामुळे भारती विद्यापीठाच्या माध्यमातून ही सांगलीसारख्या शहरामध्ये सुद्धा आता प्रत्यारोपण चांगल्या पद्धतीने यशस्वी करू शकतो। ह्या केसमध्ये एका ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातून आलेल्या रुग्णांचं की ज्याला मोठ्या शहरात जाण्याची खूप भीती असते किंवा त्याला त्या प्रकारचं पाठबळ नसतं, अशा सुद्धा रुग्णांची आपण ह्या सेंटरद्वारे योग्य प्रकारे काळजी घेऊन त्यांचे किडनी प्रत्यारोपणासारखी शस्त्रक्रिया करू शकतो। ही अवघड शस्त्रक्रिया डॉक्टरांनी गरीब शेतकऱ्याच्या पत्नीच्या मदतीमुळे शक्य केली। पत्नीने पतीला आपले स्वतःचे मूत्रपिंड दान केले आहे आणि मोलाचे योगदान दिले आहे। या अवघड ऑपरेशनमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील अनेक गरीब गरजू रुग्णांना याचा लाभ भविष्यात नक्कीच मिळणार असल्याचा आत्मविश्वास आज सर्व डॉक्टरांच्या चेहऱ्यावर दिसत होता। ज्याचं मूत्रपिंड खराब झालेलं असतं पूर्णपणे, त्याला कुणीतरी चांगले मूत्रपिंड द्यावं लागतं आणि ते साधारणपणे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्ती किंवा त्याच्या परिचयातल्या व्यक्तीच्याकडनं युजली घेतलेलं असतं। तर आत्ताच्या आम्ही जी पहिली केस केली आहे त्याच्यात त्या पतीला त्याच्या पत्नीने स्वतःचं मूत्रपिंड दिलेलं आहे आणि मूत्रपिंड घेण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रियाही त्याच्यात बऱ्याच आहेत त्या ॲक्टखाली। मूत्रपिंड घेताना सुद्धा जे व्यक्ती देत असतो त्याचं दुसरंही मूत्रपिंड उरलेलं व्यवस्थित आहे हे बघूनच त्याचा घेतलेलं असतं। त्यामुळे त्याच्याही पुढील आयुष्यावर एक मूत्रपिंड दिल्यामुळं तसा विपरीत परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतलेली असते। ही शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत करून गरीब कुटुंबाला डॉक्टरांनी जीवनदान केले आहे। या सर्व डॉक्टर टीमला विद्यापीठाचे संचालक डॉक्टर एच.एम. कदम, डॉक्टर आर.बी. कुलकर्णी, डॉक्टर ए.बी. पाटील, डॉक्टर डी.जी. मोटे, डॉक्टर सुनील पाटील, डॉक्टर एस.एच. कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत होते। अशा प्रकारच्या इथून पुढच्या रुग्णांना ही शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी मदत होईल आणि आपल्या भागातल्या ग्रामीण रुग्णालयातल्या लोकांना मोठमोठ्या शहरात जाणं कधी कधी शक्य नसतं आर्थिक कारणामुळे किंवा अन्य कारणामुळे। अशा लोकांची इथे सोय झाली ही खूप समाधानाची गोष्ट आहे आणि ही सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संचालक आणि आमच्या विद्यापीठाचे आम्ही धन्यवाद आहोत, कारण ही फार मोठी एस्टॅब्लिशमेंट आहे आणि आपल्या भागात अशी सुविधा फार ठिकाणी उपलब्ध नाही आहे। राजमती भवन येथे श्रीमती राजमती पाटील ट्रस्ट यांच्या वतीने स्वर्गीय नेमगोंडा दादा पाटील यांच्या 44व्या पुण्यतिथीनिमित्त जनसेवा पुरस्काराचे वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला।
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील, संस्थेचे मानद सचिव सुरेश पाटील, JB पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी गडचिरोली येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर अभय बंग यांना आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल स्वर्गीय नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार डॉक्टर अनिल पाटील आणि सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात आला। तसेच दाणोदी येथील सुकुमार पाटीलना सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल विशेष सेवा पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला। यावेळी नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिच्यामुळे घर दुसरीकडे उद्ध्वस्त होतात। मला खात्री आहे की ते घर इथे उद्ध्वस्त होतात आहे। एका हातात शेतकऱ्याला पैसा मिळतो ऊसाचा, पण दुसऱ्या हातात कदाचित ₹10 तो पैसा निघून जातो। पैसा निघून जातो एवढंच नाही तर नशेपायी अपघात घडतात, गुन्हे घडतात, आत्महत्या घडतात, बाईचा अपमान होतो, बाईला मारहाण होते, तिची बेइज्जती होते। आमच्याकडे दारूबंदी आंदोलन जेव्हा आम्ही 25 वर्षापूर्वी सुरू केलं ते काही माझी आणि राणीची हौस म्हणून नाही। आयुष्यातील सर्वात माझ्या महत्त्वाचा क्षण आहे सट्टा एज्युकेशन सोसायटी 1951 स्थापन झाली। आज एक महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सर्वात चांगली संस्था म्हणून एक प्रसिद्ध आहे। 41 शाखा असतील, 25,000 विद्यार्थी आहेत, 1200 शिक्षक वर्ग आहे। जैन समाजाची एक अल्पसंख्याक समाजाची एक छोटीशी संस्था आहे। जैन समाज फार छोटा आहे, 120 कोटीमध्ये अवघे 45 लाख लोक आहेत। जो समाज, जो धर्म या देशातील सर्वात चांगला धर्म, हिंदू धर्माच्या अगोदर सुरू झालेला, बौद्ध धर्माच्या अगोदर सुरू झालेला, मुसलमान समाजाच्या अगोदर सुरू झालेला। इस्लामपूर येथे 2 मार्च रोजी ईश्वरपूर श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती न्यू बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगलीचे सचिव विशाल कांबळे यांनी दिली आहे। वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे पश्चिम महाराष्ट्र स्तरीय टॉप 10 शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती न्यू बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगलीचे सचिव विशाल कांबळे व संयोजक अभिजित जाधव यांनी दिली आहे। 2 मार्च रोजी या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे। न्यू बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगलीच्या वतीने या स्पर्धा पार पडत आहेत। शिवतेज मित्रमंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे। 1 ते 10 क्रमांकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे। तासगाव शहरातील धनगरवाडा येथे विहिरीत पडून एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे। तासगाव शहरातील धनगरवाडा येथील लक्ष्मी शिंदे या वृद्धेचा विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला। ही घटना मंगळवारी सकाळी 9:30च्या पूर्वी घडली। याची तासगाव पोलिसात फिर्याद नातू अवधूत जाधव यांनी दिली आहे। ना कोणतीही करवाढ व दरवाढ असणारा तासगाव नगरपालिकेचा 2017-18चा 61 कोटी 16 लाखांचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर विजय सावंत, उपनगराध्यक्ष दीपाली पाटील, मुख्याधिकारी अभिजित वायकोस आदी उपस्थित होते। या बजेटमध्ये सर्वाधिक 47 लाखांची तरतूद शिक्षणासाठी करण्यात आली आहे। यामध्ये तासगाव शहरातील विविध विकास कामांचा समावेश आहे। सत्ताधारी व विरोधकांच्या यास मान्यता देण्यात आली आहे। भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असलेल्या तासगाव नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्ष व कारभाऱ्यांकडून मंगळवारी 61 कोटींचा बिग बजेट अर्थसंकल्प तासगाव नगरपालिकेत सादर करण्यात आला। प्रमुख कामांमध्ये सिद्धेश्वर भाजी मार्केट व नाट्यगृह दुरुस्ती, बागा सुशोभीकरण, खेळणी, शिवरायांचा पुतळा बांधकाम व देखभाल, गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास, पाणी पुरवठा, पाण्यासाठी मीटर बसवणे, रस्ते, सार्वजनिक संडास दुरुस्ती, प्राथमिक शाळा बांधणी, जमीन संपादन, बाजारासाठी जागा संपादन, कर्मचाऱ्यांना सानुगृह अनुदान यासह अनेक कामांचा समावेश आहे। मिरजेत एसटी महामंडळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती या कार्यक्रमामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना ताटकळत बसावं लागलं, तर त्यामुळे एसटी महामंडळालाही आर्थिक फटका बसला आहे। 12वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने आज महाविद्यालयीन व शाळेचे विद्यार्थी मिरज बस स्थानक येथे ताटकळत उभे होते। बस व एसटी फेऱ्या बंद होत्या। अघोषित सुट्टी एसटी वाहक चालक कर्मचाऱ्यांनी घेतली होती। याचे कारण मात्र वेगळे होते। मिरज बसस्थानक येथील एका कामगार संघटनेच्या नेत्याच्या सेवानिवृत्तीचा आज कार्यक्रम होता। या कार्यक्रमास राज्यातील संघटनेचे नेते हजर होते।
आज मिरवणूक व भोजनाचा कार्यक्रम असल्याने संघटनेचे सदस्य, पदाधिकारी, वाहक, चालक कार्यक्रमात सहभागी झाले होते। कार्यालयात कर्मचारी नसल्याने शुकशुकाट होता। याचा त्रास मात्र परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना झाला आहे। बस फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे 30 ते 40 हजारांचे नुकसान झाले आहे। गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार काय असा प्रश्न प्रवाशातून होत आहे। आम्ही आता सगळेजण म्हणजे जे नाही विद्यार्थी जे नाही थांबल्यात त्यांना म्हणजे नाही बसचा म्हणजे नाही प्रवास म्हणजे हेवा लागला आहे, कारण बस कधी नाही टायमात येणं झालं। पहिली गोष्ट म्हणजे 1:30चं टायमिंग असलं तरी बस येणार 2 वाजता असं म्हणजे यांचं चालू आहे। मग यांचं काय चालू आहे, नक्की कार्यक्रम कुठला आहे ते याचं म्हणजे काहीतरी म्हणजे हे व्हायला पाहिजे। मॅटमध्ये निकाल न्याय प्रविष्ट असताना कर्मचारी निवासस्थानातून पोलिसाच्या कुटुंबाचे साहित्य बाहेर काढल्याने पोलिसांनीच पोलिसांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे। मिरज पंढरपूर रोडवरील ग्रामीण पोलीस ठाणे येथे पोलीस लाईन आहे। या 2 नंबर लाईनमधील रूम नंबर 18 मध्ये युवराज लक्ष्मण गायकवाड हे पोलीस कर्मचारी राहत आहेत। शिराळा पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना गैरहजर राहिल्याने पोलीस सेवेतून बडतर्फ कारवाई झाली होती। या कारवाईबद्दल युवराज गायकवाड यांनी मॅटमध्ये जाऊन दाद मागितली आहे। सध्या याचा निकाल न्यायप्रविष्ट आहे। जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत शासकीय निवासस्थानामध्ये पोलीस राहू शकतो असा शासन परिपत्रक असतानाही युवराज गायकवाड यांच्या कुटुंबाला पोलिसांनी शासनाच्या निवासस्थानातून बाहेर काढल्याची घटना घडली आहे। पोलिसांनी गायकवाड यांचे साहित्य घराबाहेर काढून घराला कुलूप लावले आहे। या पोलीस कुटुंबाचे संसार साहित्य रस्त्यावर आहे। पोलिसांवर अन्याय केल्याची खंत गायकवाड यांनी व्यक्त केली आहे। आज आता माझं हे साहित्य बाहेर मला काढून मला आता सध्या बेघर केलेलं आहे। ह्या संदर्भात माझ्या मुलीची येत्या महिन्यामध्ये तिची परीक्षा आहे। अतिशय महत्त्वाचं हे शैक्षणिक वर्ष असताना सुद्धा व अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी विनंती केली असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष करून मला आज ह्या थराला आणलेलं आहे। याबाबत माझ्या मुलीचं शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, ते नाकारता येणार नाही। घरातील साहित्य बाहेर काढल्यानंतर गायकवाड यांनी मिरज न्यायालयात दाद मागितली होती। त्यानुसार न्यायालयाने जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत शासकीय निवासस्थान गायकवाड यांच्या ताब्याचे राहील व पोलिसांनी तात्काळ गायकवाड यांचा निवासस्थान परत द्यावे असा आदेश पोलिसांना दिला आहे। 2017 रोजी महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री पिंगळे PSI ढवळे यांनी माझ्यावर, माझ्या कुटुंबावर जो साहित्य फेकून जो प्रकार केला त्या प्रकाराबाबत मी माननीय मिरज कोर्टामध्ये याविषयी मी दाद मागितली आणि माननीय मिरज कोर्टाने न्यायालयाने माझी सर्व बाजू ऐकून घेऊन मी सादर केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून मला दिनांक 24/2/2017 रोजी सदर दाव्याचा अंतिम निकाल होईतोपर्यंत सदरचं शासकीय निवासस्थान हे युवराज लक्ष्मण गायकवाड हे वापरतील व त्यांना लवकरात लवकर सदरचे शासकीय निवासस्थान त्यांच्या ताब्यात देण्यात यावी असा माननीय न्यायालयाने हुकूम जारी केला। तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना अशी गत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीची आता खरी वेळ आली आहे ती आत्मपरीक्षणाची की पारदर्शकतेकडे बोट दाखवण्याची। पहा SBN मराठीचे प्रतिनिधी समाधान सरगर यांचा स्पेशल रिपोर्ट। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात खरी सुरुवात काँग्रेसनेच केली। ज्यावेळी देश इंग्रजांच्या हातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी जिल्ह्यात चळवळी चालवल्या त्यातलेच बऱ्यापैकी महाराष्ट्र स्वतंत्र करण्यासाठीही योगदानात होते आणि मग राजकारणाला सुरुवात झाली आणि त्यात बऱ्यापैकी या चळवळीतलेच राजकारणात सक्रिय झाले आणि त्यावेळी देशभरात काँग्रेसचं जाळं होतं आणि तोच ओढा पुढे सरकत जिल्ह्यातही आला। त्यावेळीपासून ते आत्तापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात वसंतदादा, राजाराम बापू, शिवाजीराव शेंडगे, हनुमंत पाटील, विष्णू अण्णा पाटील, दिनकर आबा पाटील, प्रकाश बापू पाटील ते आत्ताचे RR आबा आणि मदन भाऊ पाटील हे इथपर्यंत यातील प्रत्येकाने सामान्य कार्यकर्त्यापासून राजकारणाची सुरुवात करत काँग्रेस जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत पोहोचवला। पण कालांतराने त्यांच्यातच अंतर्गत गटतट सुरू झाले आणि त्यातूनच शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि काँग्रेसमधीलच अंतर्गत वादाळी नेते शरद पवारांनी आपल्याकडे खेचून आणली आणि मग राज्यात आणि जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी अशी राजकारणाला सुरुवात झाली। पण
काँग्रेसमधीलच इकडे उडी मारल्यामुळे एखादी सत्ता कुणालाच करता येईना. मग काय, पुन्हा जनतेच्या डोळ्यात माती टाकत एकत्र येऊन सत्ता सगळीकडे मिळवली. पण हे राजकारण कुणाच्या लक्षात आले नाही. या नेते मंडळीचा काळ संपला आणि यांचीच मुले, नातेवाईक, भाचा, पुतण्या यांनी राजकारणात उडी घेतली. पण यांनी देखील पूर्वजांच्या पुढे एक राजकारण पाऊल टाकले. एक कालांतराने राजकारणात विकासापेक्षा मतभेद करत राजकारणाला वेगळेच वळण लावून ठेवले. पण अलीकडच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीने गेली 15 वर्ष एकसारखी सत्ता जिल्ह्यात शाबूत ठेवली. त्यामुळे अनेक नेते मंडळींना मंत्रीपदे सलग 15 वर्ष भोगायलाही मिळाली. पण लाल दिवाच्या नादात त्यांच्या पूर्वजांनी जो पक्ष जोपासला, वाढवला, तळागाळात रुजवला, त्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. पण जसजसं शिक्षण लोकांपर्यंत पोहोचलं त्यावेळी त्यांच्यातल्या काही समाज कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात काहींनी आंदोलनं, मोर्चे केले. पण राजकर्त्यांनी या लोकांनाही आपल्या बाजूला नेऊन बसवलं. पुन्हा सब माल डब्बे में अशी गत झाली. पण कुठेतरी परमेश्वर असतो अशी म्हण आहे, ती कुठेतरी साध्य होताना दिसू लागली. आणि 2 वर्षापूर्वी एक लाट आली आणि त्या लाटेत काँग्रेस राष्ट्रवादी निम्मी बुडाली. पण ती लाट पुढे पुढे इतकी सर्वत्र पसरली की ती जिल्ह्यात देखील आली. आणि इतक्या वर्ष ज्या जनतेची दिशाभूल केली त्यांच्या विरुद्ध जनता ही लाटेत सामील झाली. मग हे 2 पक्ष एकमेकांकडे याने भ्रष्टाचार केले असे आरोप करत वेगळी लढू लागली. पण त्यातलेच काही नेते या लाटेतही सामील झाले आणि येताना एकटे न येता सर्वांना घेऊन येण्यास सुरुवात केली. आणि हळूहळू या पक्षात काम करण्यास, कार्यकर्ता शोधण्यास भाग पडला. या दोन्ही काँग्रेस केलेल्या भ्रष्ट राजकारणात त्यांना या लाटेत इतके वर्ष पोचलेला बालेकिल्ला देखील शाबूत ठेवता आला नाही. ही फार लज्जास्पद गोष्ट या 2 वर्षात दिसूनही आली. शिकलेल्या जनतेनं आपल्या मतदानाचा हक्क बजावत या दोन्ही काँग्रेसना घरी बसवण्यास भाग देखील पाडलं. आता त्यांच्याकडे पूर्वीची जनता आणि कार्यकर्ता राहिला नाही. त्यामुळे विकासच केला तर जनतेपुढे जाता येणार नाही. इतकी वर्ष केलेल्या कामाचं आता बसून आत्मपरीक्षण करणं यापलीकडे काही राहिलं नाही. या बातमीबरोबरच इथं वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अभ्यासू नगरसेवक माननीय शेखर माने साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय विजय घाडगे, उपमहापौर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आणि सर्व नगरसेवक. मिरज तालुक्यातील एरोंडली गटातील विकासाच्या बाजूने कौल देण्यासाठी ज्या हजारो मतदारांनी मतदान केले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. अनेक ज्ञात, अज्ञात, ज्येष्ठ, विचारवंत, शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, असंख्य कार्यकर्ते ज्यांनी आम्हाला पाठबळ दिलं, लढण्याची नवी उमेद दिली, त्याबद्दल आम्ही सर्वांचे शतशः ऋणी आहोत. सर्व मतदारांचे आभार. विजयाचे शिल्पकार माननीय तानाजीराव आप्पा पाटील, उपसरपंच सलगरे, माननीय सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील, माजी सभापती पंचायत समिती मिरज व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य. मिरज तालुका जिल्हा परिषद प्रस्थापितांना म्हैसाळ, टाकळी, बोलवाड, वड्डी, सुभाषनगर येथील मतदारांनी दाखवले आस्मार. धनशक्ती समोर जनशक्तीचा विजय. विजयाचे शिल्पकार माननीय राजू कोरे, माजी सरपंच. विजयी उमेदवार माननीय किरण बनगर, माननीय दिलीप पाटील व सौ प्राजक्ता कोरे.
नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार युवा नायक माननीय सुहास भैया बाबर हे विक्रमी मताधिक्याने निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सस्नेह कन्स्ट्रक्शन विटा प्रोप्रायटर माननीय श्री किशोर नलवडे, जिल्हा संघटक सांगली जिल्हा सुशिक्षित बेरोजगार संघटना. नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार युवा नायक माननीय सुहास भैया बाबर हे विक्रमी मताधिक्याने निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय राहुल काटकर सहवाग, युवा कार्यकर्ते, जय शिवराय ग्रुप घाणवड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084, Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन. सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे. जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान. Address Rohit Collection, opposite High School, near Bank of Baroda, Miraz. उज्ज्वल करिअर बरोबरच हमखास सरकारी नोकरीसाठी राजे करिअर अकॅडमी सांगली. महाराष्ट्र पोलीस, आर्मी, केंद्रीय कॉन्स्टेबल, जिल्हा परिषद, परिचर, शिपाई तसेच रेल्वे सूत ग्रुप D-C यासाठीचे सर्व परीक्षांचे 100% तयारीसाठी 20 वर्षांची यशस्वी परंपरा असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य रजिस्टर संस्था. फिजिकल व लेखी परीक्षेसाठी 100% तयारी, मुला मुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन टेस्टसह लेखी परीक्षेसाठी हजारो प्रश्नांचा सराव. सांगली, मिरज व कुपवाड क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माफक फीमध्ये अनिवासी क्लासेस. स्पर्धा परीक्षांची सर्व विषयांची इंग्रजीसह 100% तयारी. पत्ता निवृत्ती प्रसाद सावंत प्लॉट, सिव्हिल हॉस्पिटल मागे, सांगली. फोन नंबर 84 82 89 03 95, 94 23 31 50 44, 88 55 85 78 58 आणि 98 50 04 50 44. एका वर्षात 100पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन.
भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर. सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. कांग्रेट्स यार. कांग्रेस यार. नया फ्लैट, नई कार, सब कुछ तो ले लिया, घर में कुछ इलेक्ट्रॉनिक चीजें लेने बाकी है, समझ नहीं आ रहा क्या करूं. डोंट वरी यार, आकाश इलेक्ट्रॉनिक्स है ना हमारे साथ. आकाश इलेक्ट्रॉनिक? हाँ, हमारे शहर का सबसे बड़ा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम. कैश का भी कोई टेंशन नहीं है, हर तरह के क्रेडिट डेबिट पेटीएम से खरीद सकते हैं, सिर्फ 5 मिनट में लोन मिल सकता है. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं. और सबसे बढ़िया, बिल्कुल सही दाम में और ढेर सारी वैरायटीज भी है. क्या बात कर रहे हैं, तो चलो चलते हैं. शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक. यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एलईडी एंड एलसीडी टीवी, एसी, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज. यहाँ डेबिट क्रेडिट पेटीएम यूज कर सकते हैं और यहाँ पर बजाज फाइनेंस और ईएमआई भी अवेलेबल है. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मीरठ.